नमस्कार, राधिकास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज मी बनवणार आहे चीज पराठा. हा बनवायला सुद्धा खूप सोपा आहे आणि चवीला सुद्धा खूप टेस्टी लागतो. तर चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करते. सगळ्यात अगोदर आपल्याला चीज पराठा बनवण्यासाठी गव्हाचं पीठ भिजवायचं आहे. तर त्यासाठी मी इथे 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलंय. या ठिकाणी मी मैद्याचा वगैरे काही वापर केलेला नाही आहे. नंतर या पिठामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं. या ठिकाणी तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. आता अगोदर हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ. चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं आपल्याला घट्ट पीठ भिजवायचं आहे. खूप पातळ जर पीठ भिजवलं तर पराठा फुटू शकतो, त्यामुळे पीठ थोडंसं घट्टच भिजवायचं. आता यावरती तेल लावून हे पीठ आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी बाजूला झाकून ठेवायचं आहे. तेल लावल्यामुळे पीठ छान नरम होईल आणि चांगलं भिजेल सुद्धा. नंतर यावरती एक स्वच्छ कपडा टाकून त्यावरती झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटांसाठी असंच बाजूला ठेवून देऊया. त्यानंतर पराठ्याच्या आतमध्ये आपल्याला चीजचं जे सारण भरवायचं आहे ते तयार करूया. तर त्यासाठी मी इथे अर्धा कप किसलेलं चीज घेतलं. नंतर यामध्ये 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट टाकायची. त्यानंतर 2 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या. 1/2 टीस्पून ऑरिगॅनो टाकायचा. त्यानंतर 1/2 टीस्पून चिली फ्लेक्स आणि त्यानंतर 1/2 टीस्पून जिरा पावडर टाकायची आणि शेवटी 1/2 टीस्पून काळी मिरी पावडर टाकायची. त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि लगेच पराठा बनवायला सुरुवात करूया. आलू पराठा आणि पनीर पराठा तर सगळ्यांनीच खाल्लेला असेल, पण हा चीज पराठा बऱ्याच जणांनी खाल्लेला नाही आहे. काही जणांनी खाल्लेला असेल, पण अशा पद्धतीने तुम्ही चीज पराठा बनवून खा. खूप मस्त आणि टेस्टी लागतो. त्यानंतर इकडे आपलं कणिकसुद्धा चांगलं भिजलेलं आहे. हे बघा, छान मऊ झालंय. पराठा बनवायच्या अगोदर पुन्हा हे चांगलं मळवून घेऊया. पराठा बनवायच्या अगोदर आपण या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून ठेवूया, म्हणजे पराठा बनवायला लागले की पटपट होईल. तर हे बघा, तुम्हाला दिसत असेल अगदी छोटा गोळा घेतलेला आहे मी. आपल्याला अगदी छोटे छोटे पराठे बनवायचे आहे, खूप मोठा पराठा नाही बनवायचा. तर याच साईजचे सगळे गोळे तयार करूया. तर या ठिकाणी मी सगळ्यात अगोदर 4 पराठे तयार करून घेणार आहे. आता पराठा बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर मी हे चपातीसारखं लाटून घेणार आहे आणि नंतर यामध्ये चीजचं सारण भरणार आहे. छोटी चपाती लाटून झाली की यावरती थोडंसं 1 बोट तूप लावायचं. सगळीकडनं असं लावून घ्यायचं आणि आता हे सारण यावरती टाकूया. तर या ठिकाणी मी 2 चमचे सारण यामध्ये भरलेलं आहे. त्यानंतर याचे असे काठ एका ठिकाणी गोळा करून याचं तोंड बंद करायचं. हे बघा, अशा पद्धतीने करायचं, म्हणजे आपला पराठा फुटून त्यातलं सारण बाहेर येणार नाही. त्यानंतर याला कोरडं पीठ लावून याचा आपण पराठा लाटून घेऊया. खूप मोठा नाही लाटायचा, अगदी छोटासाच लाटायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने पराठा लाटलेला आहे आणि खूप जास्त जाड किंवा खूप पातळ सुद्धा नाही केलाय, अगदी मीडियम ठेवायचा.
आणि इकडे तवासुद्धा चांगला गरम झालेला आहे. पराठा टाकायच्या अगोदर यावरती आपण थोडंसं तूप लावूया आणि नंतर यावरती पराठा टाकूया. एका बाजूने चांगला भाजला की दुसरी बाजू सुद्धा पलटून घेऊया. पराठा अर्धा भाजला की नंतर यावरती थोडंसं बटर लावते. तुम्ही या ठिकाणी तूप सुद्धा लावू शकता. दुसऱ्या बाजूने सुद्धा असंच भरपूर बटर लावूया. जेवढं जास्त बटरमध्ये पराठा भाजून घेतला त्याची चव सुद्धा तेवढीच वाढते. तर या ठिकाणी पराठा छान भाजलेला आहे, तर काढून घेते आणि पुन्हा एकदा तुम्हाला एक पराठा मी बनवून दाखवते. हा चीज पराठा बनवायला सुद्धा खूप सोपा आहे. त्यामुळे तुम्हाला कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा मोठ्याच्या टिफिनमध्ये सुद्धा अशा पद्धतीने पटकन चीज पराठा बनवून देऊ शकता. आणि हा चीज पराठा चवीला इतका छान लागतो की लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. त्यामुळे तुम्ही एकदा तरी हा चीज पराठा ट्राय करून बघा. तर या ठिकाणी माझा दुसरा पराठा सुद्धा लाटून झालेला आहे. तर चला मग हा भाजून घेऊया. आणि या पराठ्यासोबत तुम्ही दहीची चटणी सुद्धा बनवून खाऊ शकता किंवा पुदिन्याची चटणी सुद्धा छान लागते किंवा सिंपल टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा खाल्ला तरी खूप मस्त लागतो. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत.